या स्पर्धेच्या निमित्तानं बघतोय आपण या सगळ्या पंचांचं देखील मनापासून स्वागत। बीड संघाचा सामना बघण्यासाठी बरेचसे खेळाडू आलेत, पाठीराखे आलेत, त्यांचं देखील मनापासून आम्ही स्वागत करू। सुमित आणि प्रत्येक षटकारासाठी सुमित कर्णुक यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे। चला सामन्याला पण सुरुवात करतोय। पंचांचा ग्रीन सिग्नल आम्हाला मिळतोय। स्ट्रायकर एंडला फलंदाज उभा आहे तो प्रतीक पाटील आणि त्याच्या बरोबरीने नॉन स्ट्रायकर एंडला महेश आणि पहिलं षटक घेऊन आले दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू। आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये या, लगेच या। दोन्ही संघाचे 12th मन कॉम बॉक्स मध्ये आपण या। सुमित कर्णुक यांच्याकडून 500चं कॅश प्राइज आहे आणि पंचांचा ग्रीन सिग्नल आम्हाला मिळाला आहे। पहिला सामना आणि या सामन्याचा शुभारंभ इथे केला जाते। गोलंदाजीसाठी आलाय तो प्रतीक दिसले। पहिलं मॅन्डेटरी वापरलेलं षटक आहे। 4 ओव्हरची मॅच आहे। 2 क्षेत्ररक्षक 38 सेकंडच्या बाहेर, बरोबर ऑन साइडला आपण बघतो एक लॉंग ऑन आहे आणि एक लॉंग ऑफ आहे, थोडा वाईडिश लॉंग ऑन। आणि पहिला गोलंदाज येतोय प्रतीक आणि बॅटिंग साठी देखील प्रतीक आहे। पहिला बॉल, एक जोरदार टाळ्या। स्पर्धेचा शुभारंभ ऑन साइडला प्रतीकने चेंडू खेचलाय आणि बॉल गेल्या सीमा पार। पहिल्याच बॉल वरती आलाय चौकार बीड संघासाठी। पाटीलच्या बॅटमधून बीड संघासाठी पहिलाच बॉल वरती आलाय चौकार। बरेचसे नवीन खेळाडू आज प्रवीण पाटील देखील बघतील आपण इन ऍक्शन मध्ये बऱ्याच वर्षानंतर। केळुली संघ देखील प्रथमताच मला असं वाटतं यावर्षी खेळतोय ओंजस 11 या नावाने। त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा। पहिल्याच बॉल वरती चौकार आलाय प्रतीक दिसलेच्या विरोधामध्ये, कारण खराब चेंडू होता। ऑन साइडला फटका मारण्याची संधी होती आणि संधी सोडली नाही प्रतीकने। धाव घेण्याचे चान्सेस, डायरेक्ट हिट देखील झाला आणि पंचांनी बोट मात्र आकाशाकडे उंचावले, म्हणजे प्रतीक पाटील रनआउटच्या स्वरूपात होतोय बाद। प्रत्येक विकेट साठी आदरणीय कुमार दादा दिसले यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे केळवली संघाला। प्रतीक पाटील रनआउटच्या स्वरूपात बाद होते। बॅटिंग करण्यासाठी दाखल झाले बंटी पाटील। नरेंद्र पाटील बॅटिंग करण्यासाठी दाखल झाले। दुर्दैवी स्वरूपात जी धाव देखील नव्हती तिथे पोहोचू शकत नव्हता प्रतीक, परंतु डायरेक्ट हिट करण्यात आला। कौतुक करू आपण त्या फिल्डरचं केळवली संघाच्या। आणि पहिला धक्का लागलाय प्रतीक पाटील, एक मोठी विकेट मिळाली आहे ती केळवली संघाला। फुलटॉस बॉल ऑन साइडला फक्त दिशा दाखवली। गोलंदाजाच्या गतीचा वापर, लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे आल्या बंटीच्या महेशच्या बॅटमधून चौकार। एन्जॉय करतोय मोठी स्पर्धा निर्धार चषक 2026 चौथं पर्व या स्पर्धेचं पहिला सामना आहे। फुलटॉस बॉल, खराब बॉल, पंचांचा नो बॉलचा इशारा, परंतु ऍक्शन रिप्ले ऑफ प्रिव्हियस बॉल। मागच्या बॉल मध्ये जे घडलं तेच या बॉल मध्ये घडतंय, चौकार। तेरा धावा धाव फलकावरती आणि आता आक्रमण चढवलंय
ते प्रतीक दिसलेवरती जो केळवली संघाकडून पहिलं षटक घेऊन आला. पहिला बॉल त्याने खराब टाकला, चौकाराचा त्याला माल पडला. परंतु दुसरा बॉल ज्या टप्प्यावर ते टाकला त्याने, त्या टप्प्याची गरज होती आणि त्यानंतर मग वारंवार खराब बॉल आले. परंतु महेश चांगली बॅटिंग करतो बीड संघासाठी. धावफलक जाऊन पोहोचलाय ते 13 या आकड्यावरती. प्रतीक पाटील जरी बाद झाला तरी महेश संघाला बॉल आपण बघतो प्रयत्न झाले. फ्रेटचा बॉल होता, त्याच्यावरती कोणताही मोठा फटका येत नाहीये. कमबॅक केलं आता गोलंदाजी करणाऱ्या प्रतीकने. चांगला बॉल आणि तितकाच चांगला फटका मिड ऑफच्या बाजूने लॉंग ऑफला. चेस मोठा आहे लॉंग ऑन फिल्डर साठी, परंतु बॉल सीमा पार. या षटकामधला चौथा चौकार आलाय. संघाच्या बाजूने तरी प्रतीक बाद झाला तरी देखील महेश थांबायचं नाव घेत नाहीये. हा देखील चांगला बॉल खोलात टाकला होता प्रतीकने. डायरेक्ट हिटची संधी पुनश्च होती प्रतीककडे, परंतु डायरेक्ट हिट होत नाही. एक सिंगल बघा, पाणी 2 षटकानंतर तुमचा 12वा प्रतिनिधीच घेऊन जाईल याची नोंद आपण घ्या. कोणताही आयोजक तिथे घेऊन जाणार नाही पाणी. सो आपण जो 12वा प्रतिनिधी पाठवाल तो हुशार पाठवा आणि तोच पाणी घेऊन जाईल. पहिलं षटक संपलंय, धावफलक जाऊन पोहोचलाय 19. 18 धावा धावफलकावरती. एक प्रतीकने मारला, 3 मारले ते महेशने. चांगली बॅटिंग करतो महेश. असं वाटत नाही की प्रॅक्टिस नसेल या खेळाडूची, परंतु आपल्या संघाला अडचणीच्या परिस्थितीमधून पुढे घेऊन जातोय. या मॅच मध्ये जर 50 धावा जर आल्या, 40 पेक्षा जरी जास्त आल्या तरी मजा येईल सामन्यामध्ये. 15 दिवस सगळ्यांनीच प्रॅक्टिस केले अशी माहिती आम्हाला मिळाली आहे. कारण सगळ्यांना उत्सुकता असते ना नाईट स्पर्धेची. केळवली संघ 12वा प्रतिनिधी पाठवा, कारण मोठ्या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळताय. बॉलिंग साठी आलाय आता मानकिवली विलेज एंडकडून आलाय. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राची धाव ऍड होईल, धावफलक जाऊन पोहोचेल 19 या आकड्यावरती. चला, केळवली संघ 12वा प्रतिनिधी पाठवा. मोठ्या स्पर्धेत मध्ये खेळताय तुम्ही. आणखी खराब बॉल. पंचांचा पुनश्च व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्राची धाव ऍड होते धावफलकावरती. 4 षटकांच्या मॅचेस आहेत. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं टाकायची आहेत याची नोंद घ्या, कारण आयोजक जितके चांगले आहेत तितके स्ट्रिक्ट देखील आहेत. कारण आयोजकाच्या भूमिकेमध्ये संत जोरकर आहेत आणि फर्स्ट एड बॉक्सची देखील व्यवस्था इथे करण्यात आली आहे. थँक्यू सगळ्यांचंच. पुनश्च व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी केलाय, म्हणजे हा 3रा लगातारचा स्क्वेअर चेंडू टाकलाय. तो गोलंदाज हर्षल याने खराब कामगिरी म्हणावी लागेल. केळवली संघाची 21 धावांच्या मोबदल्यामध्ये प्रतीकच्या हात आता शिवशिवत असतील, कारण प्रतीक अगदी स्वस्तवरती बाद झाला. पहिल्या बॉलवरती चौकार त्याने मारला, रनआउटची विकेट. दुर्दैवी स्वरूपात तो बाद झाला. प्रयत्न बरोबर नाका समोरून जाणारा बॉल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती इथून होते आणि याच टप्प्यावरती आता गोलंदाजी करावी लागेल. ती गोलंदाज पंचक्रोशी मधील 2 संघ आहेत, नौके संघ आहेत. प्रथम तास रजनी स्पर्धेमध्ये खेळतायत यावर्षी. फुलटॉस बॉल. पंचांचा कोणताही इशारा येत नाही, म्हणजे हा चांगला बॉल बघायला मिळाला. याच फलंदाजाने पहिल्या ओव्हरमध्ये 3 चौकार मारले, परंतु या षटकात 3 स्क्वेअर चेंडू आले. त्याने त्यानंतर 2 डॉट बॉल देखील आलेत. चांगलं कमबॅक. आणखी एक चांगला बॉल बॅकफुटला जाऊन मारण्याचा प्रयत्न. पुनश्च व्हाईट बॉल. या षटकामधला 4था व्हाईट बॉल टाकला हर्षलने. एक्स्ट्राच्या धावा वारंवार खर्च केल्या जात आहेत. केळवली संघाचा जर आपण विचार केला, धावफलक जाऊन पोहोचलाय ते
22 धावा. हाफ ट्रॅकर बॉल ऑन साइडला खेळलाय मिड विकेटला, कारण फिल्डिंगचे रिस्ट्रिक्शन संपलेत. आता 5 सीमारक्षक पेट्रोलिंग करताना दिसतील तुम्हाला. त्याच्याच हातामध्ये मिड विकेटला बॉल गेलाय. एक धाव मिळते, धाव फलक जाऊन पोहोचेल 23 या आकड्यावरती. एक गडी बाद 23. ही परिस्थिती बीड संघाची, परंतु बीड संघ मी म्हणेन अद्याप सुस्थितीमध्ये, कारण 4 ओव्हरची मॅच 40 पेक्षा जास्त धावा 10ची सरासरी राखली तरी मॅच मध्ये मजा येईल. ऑन साइडला बंटीच्या माध्यमातून फटका खेळण्याचा प्रयत्न, 5वा स्क्वेअर चेंडू टाकलाय हर्षलने. सौप्रज्ञा परेश देशमुख यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. सदस्य ग्रुप ग्रामपंचायत मानकिवली, त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय. सुप्रिया संतोष जोरकर यांचं देखील आगमन झाले, त्यांचं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय. महिला शक्ती या व्यासपीठावरती. ऑन साइडला फटका चांगला आहे असं वाटलं, परंतु सरळ गेलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. फलंदाज बाद होतोय तो बंटी. सन्माननीय परेश देशमुख यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना देखील विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन स्थान पांडवा. बंटी पास झाला आणि या संघाचा संघ नायक आता प्रवीण पाटील मैदानामध्ये दाखल होतोय. आमचे मंडप डेकोरेटर्स कुठे असतील त्यांनी व्यासपीठावरती या. मंडप डेकोरेटर्स आपण या. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. टाकई आणि ठाणे नावे संघ आपण टॉस साठी उपस्थित राहा. इनिंग ब्रेक मध्येच टॉस होईल, या स्पर्धेमध्ये नियम आहे. आणि 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायचे, कोणताही टाइमपास चालणार नाही, याची नोंद आपण घ्या. बॅटिंगसाठी दाखल झाले प्रवीण पाटील, एक सिनियर खेळाडू, हार्ड हिटर खेळाडू. कित्येक वर्ष क्रिकेट तो खेळतोय, परंतु मागच्या 2-3 वर्ष तो गॅप त्याने घेतली, परंतु आपल्या संघासाठी पुनश्च आता क्रीज वरती दाखल झालाय. ओम साईराज क्रिकेट संघाचा महेंद्रसिंग धोनी, फिनिशर, हार्ड हिटर, फलंदाज प्रवीण पाटील. आपला अनुभव दाखवावा लागेल, कारण प्रवीणला माहिती आहे धावा आल्यात, दुसरं षटक चालू आहे, अजून 2 षटक आहेत. संघ एका चांगल्या स्थितीमध्ये, आणि अशा वेळेस जर तो राहिला तर काहीही करू शकतो. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथे 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 पोहोचलाय टॉपिंग क्रीज मध्ये, कारण आता इथून प्रत्येक विकेट महत्वाची असेल. चांगलं कमबॅक केलं मी म्हणेन ते हर्षलने. 2 षटके संपली, धाव फलक जाऊन पोहोचलाय ते 24 धावा. 12च्या धावफलकाने 2 गड्या. ठाणे नावे हा सामना तुम्हाला भेटील. यानंतर मग विनर सामना असेल, आणि त्यानंतर आपण डी पोलला सुरुवात करणार आहोत. त्याची पहिली मॅच असेल नवघर. धावफलक 24 आहे. त्यानंतर डी पोलला आपण सुरू करणार आहोत. याच पंचक्रोशीमधील नवघर आणि 40-40 सरकार नावंडे पहिला सामना असेल. त्यानंतर सुमजाई भोकरपाडा आणि रत्नदीप बीड संघ हा दुसरा सामना आहे. शुभम 11 वनी आणि त्यांच्या विरोधामध्ये कुंभिवली रूपचंद पोलेकरचा संघ, तो तिसरा मॅच मध्ये दिसेल. आणि कियान 11 केळवली आणि त्यांच्या विरोधामध्ये वनवे हा सामना असेल चौथा. गाड्या कुणीही मैदानामध्ये आणू नका. पार्किंगची व्यवस्था, पुरेपूर व्यवस्था केली एंट्रीला, एंट्री गेटला, तिथेच तुमची वाहनं पार्क करा. कोणत्याही प्रेक्षकाने मैदानामध्ये गाडी आणायची नाहीये, याची नोंद घ्या. 2 षटकं संपली, 24 धावा. आणि बॉलिंगसाठी आता आलाय गोलंदाजीसाठी विकी आलाय गोलंदाजीसाठी. जसे 4 षटकं संपतील आपण ताकई आणि ठाणे नावे आपण टॉस साठी यायचंय. कोणताही टाइमपास करू नका. विकी बॉलिंग साठी आलाय. हाफ ट्रॅकर बॉल पाठीमागच्या दिशेने, वॅकेंट एरिया, गॅप शॉट सिलेक्शन, बॉल सीमा पार, चौकार.
थोडंसं प्लॅनिंग करून क्रिकेट खेळणं गरजेचं होतं, परंतु तो धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. प्रवीण पाटीलला देखील तेच करायचं. हार्ड हिटिंग फलंदाज तो आहे, मोठमोठे फटके मारण्यामध्ये तो विश्वास ठेवतो, परंतु अजूनही आम्ही षटकाराच्या प्रतीक्षेत आहोत या स्पर्धेमध्ये. बाहेरची कडा यष्टीरक्षकाने अफलातून प्रयत्न केले, परंतु फ्लाय स्लिपला एक धाव मिळते ती महेशला. या बॉलवरती एकने धाव फलक जाऊन पोहोचेल 29 या आकड्यावरती. चांगलं आयोजन करण्यात आलंय निर्धार चषकाचं. संतोष जोरकर, परेश देशमुख साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थान पंडवा. परेशजी देशमुख साहेब सामन्याचा आनंद घेतात. सगळे आयोजक मनीष देशमुख, निखिल देशमुख दरवर्षी स्पर्धा घेऊन येत असतात. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, हलकीशी अपील, पंचांचं बोट उंचावलं आणि फलंदाज प्रवीण पाटील बाद. चाल दाखल झाला मैदानावरती. प्रवीण बीड आणि ओंजस 11 केळवली हा सामना सुरू आहे. धावफलक जाऊन पोहोचलाय एकूण 29 या आकड्यावरती. 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रवीण पाटील या संघाचा संघनायक देखील बाद झाला आणि त्याच्या जागेवरती गेलाय बॅटिंग करण्यासाठी. विशाल आडवा बाटणे, एक धाव मिळते या बॉलवरती. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली बिमरसाठी. या तिसरे पंच या आज 4th अंपायर देखील आहेत. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली. चेक केलं जाईल KTC लाईव्ह क्लॅरिटी. नो बॉल, नो बॉलचा इशारा पंचाने आला केलाय. थर्ड अंपायर अविनाशजी पालांडे यांनी इशारा केला आणि आता फ्री हिटचा बॉल असेल. धावफलक जाऊन पोहोचेल 31 या आकड्यावरती. दोन्ही संघांना एक एक रिव्ह्यू देण्यात आलाय. फुलटॉस बॉल ऑन साइडला, परंतु प्रोटेक्शन आहे आणि तिथे झाली मिसफील्ड. बॉल सीमा पार, आलाय चौकार. जाऊन पोहोचलाय 35 धावा धाव फलकावरती. चांगली बॅटिंग करत असताना बीड संघ प्रथम बॅटिंग करण्यासाठी त्यांना इन्व्हाइट केलं, परंतु केळवली संघाची गोलंदाजी फिल्डिंग यावरती मोठा प्रश्नचिन्ह उभा आहे. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरला, फिल्डर तिथे आहे, डाऊन द बॉल आणि कॅच देखील कंप्लीट करते. विकेला मिळते सफलता, फलंदाज बाद. वारंवार आता विकेट जातात. बॅटिंगसाठी दाखल झालाय सौरभ. 5व्या क्रमांकावरती धावफलक जाऊन पोहोचले. 35 धावा, 4 गडी बाद झालेत. तिसरं षटक मार्गस्थी आहे आणि आता केळवली संघाला 50च्या आतमध्ये रोखायचं या बीड संघाला. 35 धावा झाले धावफलकावरती. मजा येईल सामन्यामध्ये, कुठेही जाऊ नका. चला आपण विनंती करू ताकई संघाला आणि ठाणे नावे संघाला की आपण नाणेफेकी करण्यासाठी त्वरित यावं. ताकई आणि ठाणे नावे या पण लगेच. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. सौरभ गेला बॅटिंग करण्यासाठी मैदानामध्ये. विकी चांगली गोलंदाजी करतो या षटकामध्ये. जे कमबॅक हवं होतं केळवली संघाला, ओंजस 11 केळवली संघाला, तो करून दिला विकीने. कोलात टाकला बॉल. सौरभची देखील विकेट मिळवतोय आणि कुमार दादाचं जे पारितोषिक आहे प्रत्येक विकेटसाठी 500चं, नक्कीच तो कमवेल.
थँक्यू. षटकार मारला तर सालुंके चोरगे यांच्याकडून जर ओमकारने षटकार मारला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. धावफलक पोहोचलाय 35 या आकड्यावरती. 5 विकेट्स गेल्यात. अर्धा संघ तंबूच्या दिशेने गेलाय. 3 षटक संपलेत. शेवटचा षटक आहे आणि केळवली संघाचा कमबॅक या मॅच मध्ये होत असताना हे षटक चांगलं टाकावं लागेल केळवली संघाला. फुलटॉस बॉल फटका तर फसलाय. डाऊन द बॉल स्वतः गोलंदाज. कॅच ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. या कॅचेस तुम्हाला घ्याव्या लागतील. रनआउटची संधी देखील होती जिथे एकही धाव नव्हती तिथे आता 2 धावा. आणि या चुका आता सुधाराव्या लागतील केळवली संघाला कारण त्यांचं विकेने कमबॅक करून दिलं या मॅच मध्ये. 50 मध्ये रोख लावावं लागेल या मॅच मध्ये केळवली संघाला जर तुम्हाला ही मॅच जिंकायची असेल. धावफलक पोहोचलाय 37 या आकड्यावरती. 37 या आकड्यावरती. चला ताकई संघ आणि ठाणे नावे आपण कोणताही विलंब करू नका. टॉस साठी लगेच या. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करूया. फटका मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाठीमागच्या दिशेने. डाऊन द बॉल. आणखी एक कॅच ड्रॉप. प्रॅक्टिस फ्लड लाईट मध्ये खेळण्याचा अनुभव या सगळ्या गोष्टी क्रिकेटमध्ये मॅटर करतात. मजा येईल सामन्यामध्ये कारण दोन्ही नौके संघ आहेत. दोन्ही संघाकडे अनुभव नाहीये फ्लड लाईट मध्ये खेळण्याचा. या धावा देखील वाचवायचे आहेत बीड संघाला सेकंड इनिंग मध्ये. धावफलक पोहोचलाय. आडव्या पाट्या खेळण्याचा प्रयत्न. हलकीशी अपील. फलंदाज बाद होईल एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात. बॅटिंग साठी दाखल झालाय. क्रिकेटचा आनंद घेत असताना चांगला बॉल वेगाने बॉल टाकण्यात आलाय. डॉट बॉल आलाय. बराचशा अवधीनंतर हा डॉट बॉल आलाय. धावफलक स्थिरावलाय. एकूण 38 या आकड्यावरती. चांगलं कमबॅक जेट असं वाटलं होतं टार्गेट ज्यावेळेस डावाला सुरुवात झाली 50-55 पर्यंत जाईल परंतु सातत्याने मिडल ओव्हर मध्ये विकेट्स आल्या. चांगला बॉल. आणखी एक व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी केलाय. बरेचसे पाहुणे या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण इनिंग ब्रेक मध्ये करणार आहोत. तत्पूर्वी आपण टाकई आणि ठाणे नावे यांना शेवटची पुकार करूया की आपण नाणेफेकी करण्यासाठी या. टाकई संघाचा कॅप्टन आलाय. ठाणे नावे आपण सुद्धा या. चांगला फटका स्क्वेअर केटचा. प्रसाद पाटील ब्रँड दाखवतो बीड गावाचा. चौकार. कोणत्या रील व्हायरल झाल्या नाही तरी चालतील परंतु या बॉलची रील व्हायरल झाली पाहिजे. बघा आता रील मास्टर लगेच रील काढा. प्रसाद पाटील स्क्वेअर कटचा फटका. चौकार. प्रतीक यांचाच मोठा बंधू पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. ऑन साइडला खेळला. खरंच खेळायचा होता फटका परंतु ऑफ साइडला लॉंग ऑफला. अजित देशमुख अजित पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती करतो की आपण सुद्धा व्यासपीठावरती या. अजित दादा पाटील आपण या व्यासपीठावरती. आणि या बॉलवरती मिळतील धावा. 2 षटक संपलं. हे 4थं पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि 45 धावा धावफलकावरती आल्यात. 46चं टार्गेट सेट केलंय ते ओंजस 11 केळवली संघासमोर. बरेचसे पाहुणे आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सन्माननीय ग्रुप ग्रामपंचायत मालकीवलीचे विद्यमान सरपंच बालकृष्ण वाघमारे साहेब उपस्थित आहेत. मी निखिल दादा देशमुख यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. सन्माननीय कुमारदादा दिसले साहेब आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी संतोष दादा जोरकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. दोन्ही कॅप्टन जर आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा. थोड्याच वेळात आपण टॉस करू.
संतोषदादा जोरकर यांच्या शुभ हस्ते आम्ही सन्माननीय कुमारदादा दिसले यांचा सन्मान करतोय या निर्धार चषकामध्ये. सन्माननीय कुमारदादा दिसले यांचा सन्मान दोन्ही मुख्य आयोजक निखिलजी देशमुख आणि संतोषजी जोरकर यांच्या शुभ हस्ते केला जातोय. आदरणीय सचिन दादा कर्णुक साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. मी निखिलजी देशमुख यांना विनंती करतोय की आपण त्यांचा सन्मान करावा. सन्माननीय विनोदजी कर्णुक यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. सचिनजी कर्णुक साहेबांचा सन्मान इथे आपण मुख्य व्यासपीठावरती करतोय निखिलजी देशमुख यांच्या शुभ हस्ते. सौ सुप्रिया संतोष जोरकर आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी प्रज्ञा परेश देशमुख मॅडमना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा. सुप्रिया संतोष जोरकर मॅडमचा आपण सन्मान करतोय. मी प्रज्ञा परेश देशमुख यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा. महिला शक्ती या व्यासपीठावरती आणि त्यांचा सन्मान आपण इथे करतोय. आणि त्यानंतर मी प्रज्ञा परेश देशमुख यांचा सन्मान करण्याची विनंती करेल सुप्रिया ताईंना की आपण त्यांचा देखील सन्मान करून घ्या. संतोषजी जोरकर यांचं आयोजन पाहण्यासाठी त्यांच्या सौभाग्यवती या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आम्ही इथे करतोय. आता मी सुप्रियाताईंना विनंती करेल की आपण प्रज्ञाताईंचा सन्मान करावा. प्रज्ञा परेश देशमुख विद्यमान सदस्य मानकिवली ग्रामपंचायत. चला फिल्डिंग सेट करून घ्या. बॅट्समन देखील दाखल होत आहेत. सन्माननीय शैलेशजी फावडे साहेब या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मी निखिलजी देशमुख यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा. शैलेशजी फावडे साहेब आमच्या व्यासपीठावरती आहेत. त्यांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय निखिलजी देशमुख यांना की आपण त्यांचा सन्मान करावा. सन्माननीय हरिदासजी तांडेल साहेब उपस्थित आहेत. मी निखिलजी देशमुख यांना विनंती करतो की आपण त्यांचा देखील सन्मान करावा. चला मॅच चालू ठेवा. मी हरिदासजी तांडेल यांचा सन्मान करण्याची विनंती करतो निखिल दादा देशमुख यांना की आपण त्यांचा सन्मान करावा. चला दोन्ही कॅप्टन आपण जरा या टॉस बॉक्स मध्ये. सन्माननीय परेशजी देशमुख साहेबांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय निखिलजी देशमुख यांना की आपण त्यांचा सन्मान करावा. युवा उद्योजक सन्माननीय अजितजी पाटील यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय. संतोष जोरकर यांना की आपण त्यांचा सन्मान करावा. संतोष जोरकर यांना की आपण त्यांचा सन्मान करावा. परेश देशमुख यांचा सन्मान इथे होतोय. अजितजी पाटील यांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय. चला मॅच चालू करा. मंगेशजी देशमुख यांचा सन्मान मी करण्याची विनंती करतो निखिलजी देशमुख यांना की आपण त्यांचा सन्मान करावा. संतोष जोरकर यांना की आपण त्यांचा सन्मान करावा. मंगेशजी देशमुख साहेबांचा सन्मान आपण करतोय. सन्माननीय उत्तमजी देशमुख साहेब उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय. संतोष जोरकर यांना की आपण त्यांचा सन्मान करावा. अजितजी पाटील यांचा सन्मान युवा उद्योजक. मंगेश देशमुख साहेबांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय. संतोष जोरकर यांना. पहिलाच बॉल. 46चा पाठलाग सुरू केलाय केळवली संघाने आणि बॉलर बॉलिंग साठी आलाय. यश. उत्तमजी देशमुख साहेब उपस्थित आहेत. त्यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय. कुमार दिसले साहेबांचे चिरंजीव ओंजस याला विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती या. त्यांच्याच नावाने हा संघ मैदानामध्ये दाखल झालाय. या आपण
कुमारदादा घेऊन या त्यांना. उत्तम देशमुख साहेबांचा सन्मान करण्याची विनंती करतोय. सन्मान्य उत्तमजी देशमुख साहेबांचा आपण सन्मान करावा. सन्माननीय सुभाषजी देशमुख यांचा देखील आम्ही सन्मान करतोय, त्याचा देखील आपण स्वीकार करावा. अक्षय पिंगळे यांचं आगमन झालंय, ताकई संघामधून खेळताना दिसतील ते. या आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. सन्मान्य दत्तात्रय जोरकर यांचं आगमन झालंय, त्यांचं देखील आपण स्वागत करावं. संतोष जोरकर यांचे वडील काका, माफ करा. बरेचसे पाहुणे, सगळ्यांचं आपण स्वागत करतो या स्पर्धेच्या निमित्तानं. मॅच देखील सुरू आहे. सन्मान्य सुभाषजी देशमुख यांचं देखील स्वागत करण्याची विनंती करतोय. आज निर्धार चषक मानकिवलीच्या मैदानावरती सुभाषजी देशमुख साहेबांचा सन्मान करण्याची मी विनंती करतोय. रविदादा देसले साहेब उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय. सन्मान्य अजय पिंगळे यांचं स्वागत करण्याची विनंती करतो मी संतोष जोरकर यांना. मी सचिन दादा कर्णोक यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते टॉस करावा, कारण दोन्ही कॅप्टन तिथे उपस्थित आहेत. दादा देसले यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय. मनीष देशमुख यांना की आपण रविदादा देसले यांचा सन्मान करावा. सन्मान्य रविदादा देसले यांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय. चला टॉस. मी सन्मान्य परेशजी देशमुख यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण टॉस करावा दोन्ही संघादरम्यान. हा, वहिनींना पण घेऊन जा. टॉस आपण करा. सन्मान्य जयरामजी दिसले साहेब ज्यांचा आज वाढदिवस आहे ते देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय. निखिलजी देशमुख यांना की आपण त्यांचा सन्मान करावा. जयरामजी दिसले साहेब ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांना आपण वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतोय. या पण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. टॉस केला जातोय दोन्ही संघादरम्यान. चेंडूची पूर्तता करा. टॉस आणि ठाणे नावे संघाने नाणेफेकी जिंकली आहे आणि निर्णय बॉलिंग. 5 बॉल झालेत. सन्मान्य जयरामजी दिसले साहेबांचा सन्मान. हरेशजी चंदणे साहेब या व्यासपीठावरती आहेत, त्यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय. संतोष जोरकर यांना की आपण त्यांचा सन्मान करा. आज वाढदिवस आहे सन्मान्य जयरामजी दिसले साहेबांचा, त्यांना आपण या निर्धार चषकाच्या निमित्तानं वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देऊ. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आपण देतोय या स्पर्धेच्या निमित्तानं. हरेश चंदड यांचा सन्मान मी करण्याची विनंती करतोय. संतोष जोरकर यांना की आपण सन्मान करा हरेश चंदड यांचा. पाहुणे आमचे हरेश चंदड यांचा सन्मान करा. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोअरकार्ड वरती धावा लागल्या त्या 2. एक गडी बाद 2:46 धावसंख्येचा होतोय पाटला. दीपक पाटील देखील उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान मी करण्याची विनंती करतोय. या पण या सन्मानाचा स्वीकार करा. निर्धार चषकामध्ये बीड संघाची मॅच बघण्यासाठी आलेत.
धावा 3 धावा. सगळ्यांचं स्वागत आणि जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने जिथे जोडले जात आहेत तुषारजी धुमाल. धन्यवाद मयूर सर. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांचं निर्धार चषक 2026च्या माध्यमातून हार्दिक हार्दिक असं करूया स्वागत. जय हनुमान प्रतिष्ठान मानकिवली व अंजरून सुधाकर भाऊ घारे फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेला निर्धार ट्रॉफीचा हा सोहळा आलेल्या तमाम पाहुण्यांचं आणि क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत करताना वळतोय आपण दुसऱ्या षटकाकडे. 46 धावसंख्येची गरज होती. पहिल्या षटकामध्ये 3 धावा आल्या. नेक्स्ट बॉलर गोलंदाजी मार्गवरती आहे विशाल सुखदरे. बीड संघाचे खेळाडू आता मैदानामध्ये खेळतात. विरोधात केळवली संघाची फलंदाजी चालू आहे. वेगवान चेंडू होता आणि इथे मात्र आपण पाहतोय एक धाव नक्की आले. पंचांचा लेग बाईचा इशारा येतोय. बॅटच्या साहाय्याने कदाचित एक धाव आली असे राजू ओवाळ सर सांगतायत. 12वा प्रतिनिधी ड्रिंक घेऊन आतमध्ये जाईल ही विनंती आहे सगळ्या संघांना. आणि जे बसलेले आहेत ना खेळाडू समोर उभे आहेत ना त्या सगळ्यांना विनंती आहे डगआउट मध्ये बसून घ्या. माजी उपसरपंच सन्माननीय शिवाजी दादा पाटील यांना विनंती आहे की आपण सुद्धा व्यासपीठावरती या. आपलं देखील सरचे स्वागत. बघा फलंदाजी करणाऱ्या संघांना मी शेवटची विनंती करतोय. आयोजकांकडून आपल्याला पॅनलाइज करण्यात येईल त्यामुळे आपण डगआउट मध्ये बसून घ्या. कुमार दिसले साहेबांकडनं प्रत्येक षटकारासाठी. कुमार दिसले गालात हसले. किती 500 रुपयाचं पारितोषिक. आणि इथे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक थांबला. सिंगलचं रूपांतर आता डबल मध्ये होणार आणि या 2 धावांच्या मदतीनं मयूर सर स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या टोटल 7. 46 धावसंख्येचा पाठला होतोय. याआधी आपण आवाज ऐकला आदरणीय मयूर कांबळे सरांचा जो आता या विभागापुरता मर्यादित राहिला नाहीये. मग पेन कर्जत मध्ये जाऊन मोठ्या मोठ्या स्पर्धा ज्यांनी समालोचनाच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेतला आणि अतिशय सुंदर समालोचन करताना ते या व्यासपीठावरती देखील पाहायला मिळालेत. वेगानं हा चेंडू यष्टिक्षकाचा वेध घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. विनोदजी कर्णुक साहेबांना मी विनंती केली आपण व्यासपीठावरती यावं. अतिशय सुंदर हा सोहळा प्रत्येकाच्या भेटीस आलेला आहे. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या सोहळ्याचा श्री गणेश झाला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून स्पर्धेला गोड सुरुवात झाली. पुन्हा एकदा खोलात टप्पा टाकण्याचा प्रयत्न. फलंदाज अगोदरच फ्रंट फूटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न करत होता. डीप मध्ये चांगल्या पद्धतीने या चेंडूला अडवलं. सिंगल आली. 1 या धावसंख्येच्या मदतीने आता टोटल 8 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात. माझे साथी गुणलेखक श्रेयस मला सांगतात 8 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 46 धावांचा बाटला होता. पण इथे फलंदाज या चेंडूवरती आशाभूत नजरेनं गोलंदाजाकडे पाहत राहिला आणि हा चेंडू यावेळेस गेला निर्धाव. फलंदाजी मार्गवरती फलंदाज विकी आणि त्याचबरोबरीनं मनोज हे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. 46 धावसंख्येचा बाटला करत असताना केळवली संघ आता थोडंसं दमछाक करतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4च्या सरासरीनं 8 धावा लागला. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये विजयासाठी 38 धावसंख्येची गरज. 12 चेंडू 38 धावा करायच्या त्या पूर्ण केळवली संघाला. विरोधात आहे टीम बीड. विनोद कर्णुक साहेबांना मी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय आपण व्यासपीठावरती यावं. अविनाश पालंडे एक जमाने के बेहतरीन खिलाड़ी, ऐसी कोई गली नहीं जहां अविनाश पालंडे की चली नहीं. आता पंचायत या स्पर्धेमध्ये ज्यांना मी प्रेमानं मिस्टर इंडिया म्हणतो. आज त्यांचं घड्याळ त्यांच्या हातात दिसत नाहीये. गोलंदाज प्रतीक गोलंदाजी मार्गवरती. कुंदन वागुले आलेत त्यामुळे ते घड्याळ विसरलेत. आणि कुंदन वागुले म्हणजे क्रिकेटच्या खेळातील कॅल्क्युलेटर. मोक्याच्या श्रेणी वर्धविनायक या टीमला जेव्हा जेव्हा धावांची गरज होती तेव्हा कुंदन वागुले हे धावत पळत धाव पूर्ण करताना पाहायला मिळाले. मोठे मोठे षटकार मारताना पाहायला मिळाले. पण इथे त्याच षटकारांची गरज आहे. कुमार दिसले साहेबांनी सांगितलंय
प्रत्येक षटकारासाठी 500चं पारितोषिक आहे. 1000 त्यांचं एक बोट उंचावलंय म्हणजे आता 1000 रुपये झालेत. संधी होती ते LBW च्या माध्यमातून आता फलंदाज करेल परतीचा प्रवास. निखिल देशमुख यांच्या अतिशय सुंदर या स्पर्धेमध्ये आपण बघतोय गोलंदाजानं मारली बाजी. LBW चा शिकार ठरलाय. दुसरा बॅटर केळवली संघाला 9 या आकड्यावरती पुन्हा एकदा दुसरा झटका. DJ बघतायत संतोष झोरकर ज्यांनी या स्पर्धेमध्ये चांगला जोर लावलाय. त्यांची फलंदाजी देखील आपल्याला कदाचित पाहायला मिळेल. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये हा चेंडू पाहायला मिळाला. झेल सुटलाय. यस्टनच्या मागे यष्टरक्षक प्रवीण पाटील थोडासा नाखुश असेल या क्षेत्ररक्षकावरती. प्रसाद न सोडलाय झेल. सिंगल आली. 1 या धावसंख्येच्या मदतीने 10 आकडा स्कोरगडवरती. गॉड ऑफ क्रिकेट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा आकडा स्कोरगडवरती आहे. पण पूर्ण 46 धावा करायच्यात. ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये खडे खडे मारण्याचा प्रयत्न केलाय फलंदाज विकीनं. विकीला आता कदाचित लोणावळ्याची चिकी खायला द्यावी लागेल कुमार दिसले साहेब. त्यानंतर षटकार येतील. षटकारासाठी 1000 आहेत. विकी तू मार. रात्री बँका बंद आहेत पण कुमार दिसले साहेबांनी आता बंडल आणलाय. केळवली संघ मैदानामध्ये खेळतोय. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न या चेंडूवरती पुन्हा एकदा शॉर्ट मिड ऑन मध्ये सिंगल पूर्ण होती आणि 1 या धावसंख्येच्या मदतीनं स्कोरगडवरती आता वाढ झाली. टोटल 11 धावा स्कोरगडवरती. 11 खेळाडू क्षेत्ररक्षण करतायत पण फाईन लेग क्षेत्रामध्ये जो क्षेत्ररक्षक आहे नितेश पाटील जी कंबरेवरती हात ठेवून उभे आहेत पण त्यांच्या मुलीनं YouTube गाजवलंय. आपण बघतोय इंस्टाग्राम गाजवलंय. काय सुंदर रील्स तिच्या पाहायला मिळाल्यात. नितीन पाटील सांज पाटील निखिल पाटील यांनी निखिल देशमुख साहेबांनी आमंत्रण केलंय सांजला या व्यासपीठावरती. जेव्हा वेळ मिळेल ना नितीन पाटील साहेब तेव्हा तुमच्या नक्कीच सुकन्याला या व्यासपीठावरती घेऊन या. बऱ्याच आता मोठ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये देखील तिचा चेहरा पाहायला मिळतो. पंढरी शेठ कर्णूक आपणास विनंती की आपण व्यासपीठावरती या. आपलं स्वागत आहे स्पर्धेच्या माध्यमातून. सांज देखील आपल्या पप्पांना पाहत असेल युट्यूबच्या माध्यमातून. आपण पाहतोय KTC लाईव्ह वाहिनीद्वारे क्लॅरिटी आणि क्वालिटीची ही परभणी आहे या खालापूर आणि कर्जत तालुक्यातील. मग बैलगाडा क्षेत्र असो किंवा मग क्रिकेटचं मैदान अतिशय सुंदर क्लॅरिटीनं आणि क्वालिटीनं ही वाहिनी सगळ्यांना आनंद देते. या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन मात्र दाबायला विसरू नका. फंबल पाहायला मिळालं. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये करण्याचा प्रयत्न पण यष्टरक्षक प्रवीण पाटीलनं काय जोर लावलाय. तिन्ही यष्ट्या मात्र वाकवल्यात क्षेत्ररक्षण करताना. यष्टरक्षण करताना टाइम अलर्ट झालेला आहे त्यामुळे विनंती आहे की आपण झटपट पटापट या मॅचला सुरू ठेवा. 1 रन शॉर्ट आहे का. एक प्लेयर आत आहे. मी तर म्हणेल नशीब की एक प्लेयर आत आहे. 2 धावांची बसली असती तर टेन्शन आलं असतं. त्यामुळे आता चूक करू नका. मंडप डेकोरेटर्स कदाचित एरवणकर मामा आहेत त्यामुळे त्यांना विनंती की आपण आता संतोष झोरकर यांच्याशी संपर्क साधा. त्यांच्या सौभाग्यवती या व्यासपीठावरती आहेत. वहिनी तुमच्या नवऱ्यानं बऱ्याच मैदानं गाजवलेली आहेत पण या हंगामामध्ये थोडीशी लेट एंट्री झाली पण थेट आता मोठ्या मोठ्या स्पर्धा जिंकण्याचा धाडस दाखवलाय ते टीम अंजरून संघांना. टोटल धावा लागल्यात त्या 13.
क्या मेरा क्या तेरा. मी मामांना विनंती केला आपण व्यासपीठावरती या. आदरणीय जोरकर साहेबांचे काकाश्री आहेत. मी जोरकर काकांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. तेरा धावा स्कोर कार्डवरती आहेत. जोरकर काकांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत करूया. स्ट्राइक एंडवरती फलंदाज हर्षल दिसले, मॅन फ्रॉम केळवली. गोलंदाज मच्छिंद्रचा पहिला चेंडू. डाचित राऊंड क्रिकेट यावेळेस लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षकांना अडवला पण प्रवीण पाटील मात्र या चेंडूला पकडता पकडता थोडेसे गडबडले. गडबड गोंधळ उडाली. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये झालं आणि या 2 धावांच्या मदतीने आता 15 धावसंख्येची नोंद पाटला 46 धावसंख्येचा होतोय. रन किती आले बाबा, तू असं नको करू, लफडा करशील. किती रन झाले? 16 बोलतोय, तिथे लिहिले तू 15 लिहिले. 16 प्लस एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळलेला फटका. डीप मध्ये पुन्हा एकदा चेंडूला अडवलं गेलं. 16चा आकडा आता 17 वरती की 18 वरती. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये करण्याचा प्रयत्न. फंबल पाहायला मिळालं आणि या 2 धावा म्हणजे टोटल आता 18. 18 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचे उरले चेंडू. 4 चेंडू 28 धावांची गरज. लेग स्टंपच्या बाहेर राजा ओवाळ सरांनी मात्र या चेंडूला वाईड घोषित केलंय. जब मिलेंगे 3 यार तो मजा आएगा बार बार. राजू ओवाळ, कुंदन वाघुले. एक काळ आपण वाहतोय, एकाने गोलंदाजी करताना गाजवला तर दुसऱ्यानं फलंदाजी करताना. कुमार दिसले साहेबांचं पारितोषिक या फलंदाजाला जाईल. लेट पण थेट सीमारेषेच्या पलीकडे एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राच्या बाहेर. पॉवरफुल सक्सेसफुल. ज्या षटकाराची गरज होती तो षटकार आलाय. ठोकडीजे चार गडी गमावलेत ते टीम केळवली संघाने. आता उरलेत शेवटचे 3 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची गरज. पण इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा जमिनी लगतचा फटका. डीप मध्ये काऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतोय. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये झालं. 2 धावांच्या मदतीने टोटल 27. आता 2 चेंडू 19 धावसंख्येची गरज. एखादा खराब चेंडू या मॅच मध्ये परतीचा प्रवास देऊ शकतो ते टीम केळवली संघाला. आणि तो चेंडू आता इथे पाहायला मिळाला. वाईट चेंडू आलाय. 1 या धावसंख्येने वाढ. 2 चेंडू 18 धावांची गरज. ठाणे नावे संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण आयोजकाशी संपर्क साधा. संपर्क होणं गरजेचं आहे. हिरुणकर मामांचा संपर्क झालाय संतोष जोरकर साहेबांशी. स्लॉट मध्ये घेतलाय त्याला, पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलंय. लेट पण थेट. आणखीन एक या इनिंगचा हा दुसरा षटकार आणि या षटकाराच्या जोरावरती आता टोटल 34 धावसंख्येची नोंद झाली आहे. 1 चेंडू 12 धावांची गरज. सदा तो आलाय. जवळ जवळ 12 धावसंख्येनं मात्र केळवली संघानं हा सामना गमावलाय आणि टीम बीड संघानं हा सामना जवळ जवळ 5 विकेटनं जिंकलाय. या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच आदरणीय सुप्रियाताई जोरकर आणि त्याचबरोबर संतोषजी जोरकर या दोन्ही